अपयशाची देखील जबाबदारी ही तुम्हीच घेतली पाहिजे. हीच खरी तर मागणी आहे. आणि हीच मागणी होती या मुलांची की हे काय पहिल्यांदा नीटचे पेपर कुठले नव्हते. ही मला असं वाटतं तिसरी वेळ आहे. नीट परीक्षा ज्या वेळेला आणल्या त्याच वेळेला आम्ही विरोध केला होता त्या गोष्टीला की असल्या केंद्रीय पद्धतीने तुम्ही या परीक्षा घेऊ नका. पण ते सत्ताच एवढी होती की त्यावेळेला कोणाला ऐकायची त्यांची तयारी नव्हती. आजही नाहीये. आणि आज प्रश्न असा आहे की आज राजीनामा धर्मेंद्र प्रधानांचा मागायला सुरुवात झाली होती. परंतु आता प्रश्न असा आहे की ज्या प्रकारे मुलांना मारलं गेलंय, आता हा प्रश्न प्रधानांपुरता मर्यादित न राहता पंतप्रधानापुरता पुढे गेलेला आहे. आणि त्याच्यामुळे गृह खातं आणि आज पंतप्रधानांनी आज काहीतरी ट्विट केलंय, पण त्या ट्विटला काही अर्थच नाहीये. खरं तर या लोकांना बोलवून जर समजा त्यांच्याशी चर्चा केली असती आणि तो विषय जर नीट समजून घेतला असता तर एवढं प्रकरण पण झालं नसतं. पण मला काही समजतच नाहीये की या सगळ्या गोष्टींचा एक सरकारी सत्तेचा एक जो उद्दामपणा जो आहे हा कशासाठी आहे. म्हणजे हीच गोष्ट आपण मला असं वाटतं की त्या शिखांचं ज्या वेळेला शेतकऱ्यांचं आंदोलन झालं त्यावेळेला देखील कोणाला ते भेटायला तयार नव्हते. ते पण तसंच त्यांनी मोडायचा प्रयत्न केला. मणिपूरच्या वेळेला पण देखील तेच प्रकरण झालं. आता अनेक आंदोलनं ज्या वेळेला होत आहेत, आज ग्रामीण महाराष्ट्रामध्ये अनेक आदिवासींची आंदोलनं होत आहेत, तिकडे लक्ष द्यायला वेळ नाहीये. म्हणजे कसला हा, ही कुठली सत्ता आणि हा कुठला सत्तेचा माज. ती मुलं असं काय मागत होती. बरं, नीटची परीक्षा द्यायला किती कष्ट असतात, किती त्रास त्यांना असतो हे त्या मुलांना विचारायचा. माझा एक जुना व्हिडिओ तुम्हाला आठवत असाल तर मी कुठेतरी तो व्हायरल होताना दिसतोय की ज्यावेळेला मी पंतप्रधानांशी मी बोललो होतो नीटच्या परीक्षेबद्दलच. आणि मी त्यांना त्यावेळेला सांगितलं होतं आज शेतकरी आत्महत्या करतायत, उद्या विद्यार्थी आत्महत्या करतील. आणि तेच झालं. आज ही मुलं आत्महत्या करतायत. आणि त्यांचा सगळा जो राग आहे, आज त्या विद्यार्थ्यांबरोबर इतरही लोक आज या आंदोलनामध्ये आज आलेले आहेत. आणि मला असं वाटतं की हा एकूणच सिस्टीमच्या विरोधातला राग आहे. ज्या प्रकारे आज देशामध्ये गोष्टी सुरू आहेत त्याच्याबद्दलचा राग आहे आणि तो राग सगळेजण व्यक्त करतायत. आज प्रत्येक घरामध्ये ज्यांची मुलं नीट परीक्षेला बसलेली नाहीयेत त्या आयांना आणि वडिलांना देखील त्यांना पण त्रास होतोय हे सगळं बघून. आणि आज जी मुलं आज इकडे मोठ्या ज्या अपेक्षेने आज आली, मला असं वाटतं त्याचं पुढे काय करायचं, त्याला कशी वाट करून द्यायची याचाच आम्ही विचार करत होतो. मला असं वाटतं उद्धव आपल्याशी बोलतील. नाही, सांग कार्यक्रम जाहीर करून. आणि त्याच्यामुळे आम्ही 26 तारखेला आम्ही एक